गेल्या वेळी आपण सस्पेन्स थ्रिलर मूवीज बघितलेल्या त्या होत्या वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये, आणि यावेळी आपण बघणार आहे मराठी लँग्वेज मध्ये कोणकोणत्या सस्पेन्स थ्रिलर मूवीज आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत. अशा मूवीज ज्यांचा सस्पेन्स आणि थ्रिल आणि त्याची स्टोरी बघून तुम्ही चकितच व्हाल आणि स्वतःला दोष द्याल की एवढे दिवस मी हा मूवी का नाही बघितला आणि मिस कसा झाला माझ्याकडून. एकापेक्षा एक असे जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर मूवीज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच टाम वगैरे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशा भन्नाट व्हिडिओज मी नेहमी आणत असतो. तर जास्त लांबड न लावता चला लगेच व्हिडिओला सुरू करूया. आले 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 आले. या मूवी मध्ये आपण बघतो तुषार आणि नेहाला. तुषार म्हणजे विक्रम गायकवाड, याला पैसे परत करण्यासाठी गुंड मारहाण करतात. अधिक त्रासापासून वाचण्यासाठी तो आणि त्याची गरोदर पत्नी नेहा म्हणजे आपली पूजा सावंत हे दोघं त्यांच्या ड्रायव्हरच्या म्हणजे भाऊरावच्या गावी जातात. गावात या दोघांची राहण्याची व्यवस्था केली जाते उसाच्या माळ्यात. तिथं राहताना 2 दिवसानंतर शहरातली परिस्थिती काय बघायला तुषार एकदा शहरात निघून जातो. या एका दिवसात नेहाला वेगवेगळे विचित्र असे अनुभव यायला लागतात. त्याचबरोबर तिला 3 मुलं पण भेटतात. आता ही मुलं कोण आहेत आणि तिथे विचित्र प्रकार काय काय घडणार आहेत हे तुम्हाला बघायचं आहे या मूवी मध्ये. या मूवीचं नाव आहे लपाछपी. यामध्ये आपल्याला पूजा सावंत, विक्रम गायकवाड, उषा नाईक हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मूवीची स्टोरी एकदम भारी आहे जी तुम्हाला हुक करून ठेवेल आणि मूवी बघताना तुम्ही एवढे एंगेज व्हाल की तुम्हाला मूवी संपला कधी हे पण कळणार नाही. या मूवी मध्ये सस्पेन्स आणि थ्रिल एवढा हार्ड आहे की तो तुम्हाला फील होऊन जाईल एकदम. हा मूवी तुम्हाला ZEE5 वर बघायला मिळेल. या मूवी मध्ये आपण बघतो अंकित आणि देविका यांना, जे की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत आणि त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे. अंकितची बायको म्हणजे अवनी हिचा मर्डरचा प्लॅन दोघ जण आखतात आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की हा सुसाईड अटेम्प्ट आहे. आता यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार का नाही हे तुम्हाला बघायचं या मूवी मध्ये. या मूवीचं नाव आहे वाळवी. हा 2023 मध्ये रिलीज झालेला डार्क कॉमेडी मूवी आहे. यामध्ये सस्पेन्स आणि थ्रिल पण तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर मध्ये मध्ये आपल्याला ट्विस्ट पण बघायला मिळतात मूवी मध्ये. त्यामुळे हा मूवी एकदम भारी वाटतोय. हा पण मूवी तुम्हाला ZEE5 वर बघायला मिळेल. या मूवी मध्ये आपल्याला शिवानी सुर्वे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे हे बघायला मिळणार आहेत. या मूवी मध्ये आपण आबा गोखले यांना बघतो, जे की आपल्या मुलासोबत आणि त्याच्या बायकोसोबत राहत असतात. एक दिवस ते बाल्कनीतून खाली पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. मग हा मृत्यू ऍक्सिडेंटली झालाय का त्यांचा खून झालाय याची इन्व्हेस्टिगेशन करायला येतात मारुती नागरगोजे म्हणजे आपले नाना पाटेकर साहेब. मग आता हा खून आहे का ऍक्सिडेंट आहे आणि याची इन्व्हेस्टिगेशन नाना पाटेकर साहेब कशी करतात हे आपल्याला या मूवी मध्ये बघायचं. या मूवीचा सस्पेन्स सुद्धा भारी दाखवलाय. मूवी थोडा बिल्डअप घेण्यासाठी वेळ घेते, पण एकदा बिल्डअप घेतल्यानंतर तिची स्टोरी एकदम बुक करून ठेवणार आहे. हा मूवी बघताना तुम्ही फक्त या मूवीवर कॉन्सन्ट्रेशन करून बघा, कारण की मध्ये मध्ये जे क्ल्यूज येतात आणि त्यांचा मूवी मध्ये पुढे काय उपयोग होणार आहे हे आपल्याला बघायला भारी वाटते. हा मूवी तुम्हाला नेटफ्लिक्स वर बघायला मिळेल. या मूवी मध्ये आपल्याला नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे बघायला मिळणार आहेत. राक्षस जागा होतोय. या मूवी मध्ये आपण बघतो एका फिल्म मेकरला जो की आदिवासी लोकांवर डॉक्युमेंटरी करण्यासाठी जंगलात गेलाय, पण जंगलात गेल्यानंतर तो गायब होतो. आता त्याला शोधण्यासाठी त्याची बायको आणि त्याची मुलगी जंगलामध्ये येतात. त्यानंतर त्यांना काय काय समजतं आणि त्या जंगलामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि हा फिल्म मेकर कुठं गायब झालाय हे सर्व तुम्हाला या मूवी मध्ये बघायचं. या मूवीचं नाव आहे राक्षस. या मूवीची स्टोरी एकदम इंटेन्स आहे, त्यामुळे याचं बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे एकदम हार्ड घेतले आणि या मूवीचा सस्पेन्स तर तुम्हाला एकदमच हार्ड वाटणार आहे. या मूवी मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सई तामणकर, शरद केळकर, याकूब सईद यांसारखे कलाकार, आणि हा मूवी तुम्हाला ZEE5 वर बघायला मिळणार आहे. तर हे होते मराठी मधले सस्पेन्स थ्रिलर मूवीज जे की मला आवडलेले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी या व्हिडिओचा दुसरा पार्ट पण घेऊन येईन, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.